नमस्कार मंडळी. तर चला, आज आहे इथे गुजरातमध्ये आहे ना, मग सगळ्या मराठी बायकांनी मिळून आहे ना छान असं मंगळागौरीचा प्रोग्राम आयोजित केला होता. तर आम्हाला तिथे बोलवलेलं होतं, आम्ही पण पार्टिसिपेट केलेलं होतं त्याच्यामध्ये. म्हटलं चला, म्हटलं जरा एन्जॉय होईल एक दिवस तेवढाच. आणि मग इथे आलो आहे, छान असं प्रोग्रामला सुरुवात झाली. छोट्या छोट्या ज्या मुली होत्या त्या गणेश वंदना वगैरे करून प्रोग्रामला सुरुवात केली. आणि इथे छान असं त्यांनी आहे ना गाणं वगैरे करून डान्स वगैरे केला. गाणं वगैरे मी काही हे नाही केलं, एडिट वगैरे नाही करून घेतलं, कारण म्हटलं कॉपीराईट वगैरे लागायचं उगाचच, म्हणून मी थोडं त्याला म्यूटच करून टाकलं. छान केलेलं होतं ना मंगळागौरीचं सगळं जे होतं, जे डान्स वगैरे जे होतं ते खूप मस्त केलं. आणि मग मी काय ऐकते तेव्हा मी पण घेतली कळशी हातात. म्हटलं चला थोडं थोडं आपण पण म्हटलं करावं काहीतरी, नाहीतर कसं काहीच जर नाही केलं तर तसंच घरी जाऊन मग खूपच हे वाटेल. म्हटलं त्यापेक्षा थोडंफार हे केलं, मग पार्टिसिपेट वगैरे करून घेतलं. आणि ते फुगड्या वगैरे खेळलो, खूप एन्जॉय झाला, खरंच खूप भारी वाटलं. आणि चक्क म्हणजे आपण वेगळ्या राज्यात राहूनसुद्धा इथं आपली संस्कृती जपली जाते, मेन त्या गोष्टीचा फार अभिमान वाटत होता. आणि खूप भारी वाटत होतं, खूप असं एन्जॉय केलं, खूप मजा आली. थकवाही खूप झालेला होता, खूप जाणवत होता, पण म्हटलं नाही आपण करायचंच, म्हटलं डान्स वगैरे एन्जॉय केला भरपूर असा. आणि फक्त बायकांसाठीच प्रोग्राम होता तो, खूप भारी वाटलं की त्याच्यामध्ये सगळ्या बायका अशा सगळं म्हणजे स्वतःचं असं नाही का, स्वतःची पूर्ण एनर्जी देऊन पूर्ण ते एन्जॉय करत होत्या सगळ्याजणी. खूप भारी वाटलं, एक दिवसाचाच तेवढा तो एन्जॉय असतो. आणि मग इथं पूर्ण थकलेला चेहरा घेऊन मग नाश्ता वगैरे केला आणि मग निघालो घरी. असा काय अवतार झालेला होता आमचा सगळ्यांचा. ऑटोच बुक करून आम्ही गेलो होतो, मग तिघीजणी आम्ही सोबत होतो. आणि इथं घरी आल्यावर तिथं जाताना मी पसारा करून गेली होती मेकअपचा, तो सगळा आवरून घेतला. आणि इथं एक कप मस्त चहा घेतला, दिवा वगैरे लावला. चला बाय.